पदाधिकारी आणि सर्व माझ्या बनलेल्या शेतकरी आणि बांधवांना आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल, आम्ही सर्व मंडळी आपल्या भागामध्ये आलो त्याचं कारण एकच आहे की संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना लोकांशी संवाद साधावा, संघटनेच्या कामाची जी चाललेली वाटचाल आहे त्याची माहिती घ्यावी. परंतु शेतकरी राजाच्या ज्या अडचणी आहेत, जे दुःख आहे, खऱ्या अर्थानं आज पाऊस लांबत चाललेला आहे, पेरण्यांचा काळ निघून चाललेला आहे, शेतकरी चिंतेत आहे. शक्तीपीठ सारख्या रस्त्याचा मोठा प्रश्न आहे, FRP सारखा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. ह्या सर्व गोष्टी असताना कुठंतरी शेतकरी हा थोडासा मागं पडत चाललेला आहे आणि म्हणून खचलेल्या मनाला परत ताकद देण्यासाठी माननीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या भागाचा दौरा करतो. माझ्या शेतकरी भावांना मी जास्ती बोलणार नाही, मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. मी थोडासा उठलो, मी कबड्डी आणि कुस्तीमध्ये खेळताना गुडघ्याला लागल्यामुळे जास्त वेळ बसता येत नाही, म्हणून मी उठून मागे गेलो होतो. पण मित्रांनो, माझ्या शेतकरी भावांनो, मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो, वावर आहे तर पावर आहे. एवढं लक्षात घ्या, वावर आहे तर पावर आहे, नाहीतर काही खरं नाही. आम्ही आता इकडे ह्या भागातून फिरतोय, शक्तीपीठ मार्ग हा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी माननीय राजू शेट्टी साहेब पत्रादेवीपासून तर संपूर्ण नागपूरचा जो शेवटचा जो पट्टा आहे तिथपर्यंत सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतायत आणि स्वतः राजू शेट्टी साहेब आता हे रस्त्यावरती उतरलेले. तो पाठ एक चालू असताना आम्हाला या ठिकाणी धर्माभाऊंनी, रविभाऊंनी त्या गोष्टीची आम्हाला कल्पना दिलेली. मला आपल्याला एवढं एकच सांगायचंय, आम्ही सर्व चळवळीतली माणसं ही शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेली माणसं. आम्ही काय देवदूत नाही. शेतकऱ्याचं दुःख काय असतं हे आमच्या आईबापांच्या राणीतून, वागण्यातून, कामाधंद्यातून आम्ही त्या आजमावलेलं आहे. एक एक दिवस उपाशी राहून आम्ही देखील काढले. शेतकऱ्याचं दुःख काय असतं हे प्रत्यक्ष आम्ही भोगलेलं आहे आणि म्हणून आज शक्तीपीठ सारखा मार्ग जर आपल्या भागातून जाणार असेल आणि माझ्या शेतकऱ्याचं जर घर उद्ध्वस्त होणार असेल, माझे बायका पोरं जर रस्त्यावरती येणार असतील आणि मग ह्या विकासाची गंगा, ह्या फडणवीसाचा हा मोठा धंदा, आलं का लक्षात? विकासाच्या गंगेच्या नावाखाली फडणवीसाचा हा मोठा धंदा आहे आणि या मोठ्या धंद्यातून हजारो कोटी त्यांना मिळणार आहेत. म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या वरती ही गदा आणली. म्हणून मला एकच विनंती करायची आपल्याला, माननीय पोपळे सर आहेत, अनिल भाऊ आहेत, आमचे रवी भाऊ आहेत, धर्मा भाऊ आहेत, अमर भाऊ आहेत, सगळी मंडळी आहे, आमचे घनश्याम भाऊ आहेत. मला एकच आपल्याला एक मागणं करायचं, खरंच आपल्याला शक्तीपीठ रद्द करायचं हे स्वप्न बघायचंय, हो किंवा नाही? मग एकच करा, धर्मा भाऊ, हा तुम्ही, रवींद्र भाऊ, आपल्या साहेबांनी जो मार्ग घेतलेला आहे, आता आपण एक काम करूया सर, तुळजापूर पासून तर शेवटचं टोकापर्यंत तुम्ही गावोगाव काही गोष्टीचं पत्रक काढा, लोकांना ह्या गोष्टीची माहिती द्या. परत आपण रस्त्यावरती होतो, गावोगाव जाऊन जागृती करू. परत जागृत तर तुम्ही झालेला आहात, परंतु आपण प्रत्येक जिल्ह्यावाईज मोठी एक मेळावा घेऊ, मोठी रॅली काढू, मोर्चा काढू आणि प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन जोपर्यंत आपलं कारण ऐकत नाही तोपर्यंत तिथं आपण हलायचं काम करायचं नाही. हे जे काही 3-4 जिल्हे येतील, ह्या 3-4 जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आपण राबवूया आणि प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्याच्या पुढे आपण आपला मार्ग दाखवू, आपली मागणी त्या ठिकाणी थांबू, आपला एक समन्वयक असा गट तयार करू जिल्ह्यावाईज आणि त्या ठिकाणी त्या भागामध्ये आपण कंटिन्यू हा शक्ती मार्ग होण्यासाठी आपल्याला ज्या सरकारने जो दबाव तंत्र चालू आहे, मग ते पोलिसांच्या माध्यमातून असो, सरकारच्या अनेक यंत्रणेच्या पाठीमागं असो, त्यांना न डगमगता आपण सर्वजण ताकदीने तनमन धनाने उतरूया. परंतु त्यांच्या जर मोजण्या आल्या, त्यांची कुठली प्रक्रिया चालू झाल्या, त्याच्यावर पूर्ण विरोध करण्यासाठी मात्र आपल्या बायका पोरा सकट
बाहेर पडलं पाहिजे. आणि आम्हीच देखील घरदार या ठिकाणी आम्ही आमच्या घरादारातल्या लोकांना सांगू, माईबापांना तुमच्या नशिबाने तुम्हाला सुख समृद्धीचं सगळं काही तुमच्या घरामध्ये सुविधा आहेत. आता आम्ही जोपर्यंत आमच्या भावांना न्याय मिळणार नाही सर, तोपर्यंत आम्ही तुमच्याकडे येणार नाही आणि आम्ही घराकडे जाणार नाही. परंतु तुमच्या सर्व शेतकऱ्यांची ही भूमिका तुम्ही आवर्जून एक मुठीनं, एक संघाने, एक वज्रमुठ बांधा. तुमची तयारी मुठीत दाखवा, आम्ही लढायला तयार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. बोलण्याचं खूप आहे, माझे सगळी मित्रमंडळी बोललेलीच आहेत. परंतु आपल्या दुःखामध्ये, आपल्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीम तुमच्याबरोबर रात्रंदिवस बरोबर थांबू आणि आपल्या न्याय हक्कासाठी भांडू. एवढंच एक आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.